कौसे तालुका आजरा येथे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या पूर्वेकडील वनविभागाच्या जंगलालगत लागलेल्या भीषण आगीत सुमारे 25 ते 30 एकर काजू बाग जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी रात्री भुगुलकर यांच्या शेतातील गवताला आग लागली होती। ती आटोक्यात आणल्यानंतर 11 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा आग भडकली आणि क्षणार्धात तिने रौद्ररूप धारण करत संपूर्ण काजू बाग भक्षस्थानी घेतली। या आगीत भरत, गिरीश, नितीन, बाळू, चंद्रकांत गुरवनाथ, मारुती रघुनाथ भोगुलकर तसेच मुकुंद पाठककर, संजय ज्योती यांच्या काजू झाडाचे मोठे नुकसान झाले। झाडावरील मोहर जळाल्याने यावर्षी उत्पादन पूर्णपणे ठप्प होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। दरम्यान जवळच कारखान्याची कर्मचारी कॉलनी आणि प्रेसमड डेपो असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती। कारखान्याचे अधिकारी व 30-40 कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले, तसेच अग्निशामक दलाचा पाचारण करण्यात आले। सुमारे 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेमुळे वणव्याचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणीय धोका पुन्हा समोर आला असून यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तखिलदार।